तारीख 27 डिसेंबर 2025. ठिकाण भवानीपेठ कार्यालय पुणे. शनिवारी या परिसरात सकाळपासून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामागचं कारणही तसंच होतं. दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या वाहनातून एक आरोपी खाली उतरला. त्याचा चेहरा काळ्या बुरख्यानं झाकलेला होता. त्याच्या हाताला दोर बांधलेला होता. पोलीस त्याला विभागीय कार्यालयात घेऊन आले होते. तो आरोपी दुसरा तिसरा कोणी नाही तर तो होता पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर. पालिका निवडणुकीसाठी त्यानं उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अर्ज भरून बाहेर पडताना तो काय म्हणाला ते बघा. साधारण 1980च्या आसपास बंडू आंदेकरनं पुण्याच्या मध्यवर्ती भागात आपली टोळी निर्माण केली. पुण्यातील नानापेठ आणि गणेशपेठ परिसरात आंदेकर टोळी सक्रिय होती. विरोधी टोळीच्या गुंडांवर हल्ले करणं, खंडणी, दंगल घडवणं, बेकायदेशीर शस्त्र बाळगणं असे अनेक गुन्हे बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीवरती दाखल आहेत. पुण्यातील गुन्हेगारी इतिहासामध्ये आंदेकर आणि माळवदकर टोळीतील संघर्ष सर्वश्रुत आहे. या संघर्षात दोन्ही टोळ्यांमधील अनेकांचे मुर्दे पडले आहेत. त्यातून आंदेकर टोळीवर अनेकदा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. तसंच बंडू आंदेकरला तडीपारही करण्यात आलं होतं. एका हत्या प्रकरणात बंडू आंदेकरला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्या प्रकरणी तो जामिनावर बाहेर आला खरा, पण आता नातवाच्या हत्येच्या आरोपात तो सध्या तुरुंगात आहे. बंडू आंदेकरची जशी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे तशीच राजकीय पार्श्वभूमी देखील आहे. बंडू आंदेकरची चुलत बहीण 1997 मध्ये काँग्रेसच्या महापौर होत्या. तर त्याचा चुलत भाऊ गणेश आंदेकर माजी नगरसेवक होता. बंडूची पत्नी राजश्री आंदेकरही माजी नगरसेविका आहे. तर भाऊ उदयकांत आणि भाऊजे लक्ष्मी आंदेकर ही माजी नगरसेवक आहेत. बंडूचा मुलगा वनराजही माजी नगरसेवक होता, पण त्याची हत्या करण्यात आली. वनराज आणि उदयकांतची पत्नी पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.